रस्त्यावरून एवढं भारी बघाय भेटेल वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पाठीमागच्या ब्लॉग मध्ये आपण शिवनेरीगड पाहिला. मग गडाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नाणेघाटाच्या दिशेने. नाणेघाटाकडे जात असताना प्रसन्न गडी दिसतो. त्यासोबतच सह्याद्रीचं हे सुंदर असं रूप, छोटीशी सुंदर अशी घरं आणि त्यासोबतच असा रस्ता जे तुम्हाला हे सगळं विसरवू शकतो. म्हणजे रस्ता थोडा खराब आहे, पण आजूबाजूचं सौंदर्य प्रत्येक वळणावरती थांबायला भाग पाडतंय. म्हणूनच म्हणतात सह्याद्रीमध्ये फक्त प्रवासच करायचा नसतो, तर प्रत्येक ठिकाणाचा अनुभव घ्यायचा असतो. तसाच अनुभव घेण्यासाठी आम्ही आलो एका ठिकाणी. तर तिथं कशासाठी तुम्हाला सांगतो. आता थोडी मस्ती तो पण ते व्हाय. आता ही आहे स्कूटी. ही चिखलानं भरली. कशानं भरली तर नुसता चिखलात गार 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 रिंगणं मारली. लोक फोर व्हीलरच्या पलट्या करतात, आम्ही स्कूटीवर रिंगणं मारली. जर तुमची इच्छा असेल पूर्ण व्हिडिओ बघायचा तर कमेंट करा, आम्ही पोस्ट करतो. पण एक गोष्ट मात्र खरी, जसं जसं पुढे जात होतो निसर्ग त्याचं आणखी सुंदर रूप दाखवत होता. म्हणजे बघा ना, डोंगरावरून पाणी खाली येते पण वाऱ्यामुळे ते पुन्हावर उडतंय. आणि असे क्षण फक्त सह्याद्रीत अनुभवले जातात. आणि त्याहून काही खतरनाक मी बघितलं असेल तर हा नजारा होता. आता मोबाईल मध्ये तुम्हाला कसं दिसतंय माहित नाही, पण मी जे डोळ्यानं बघतोय हे अविस्मरणीय आहे. मग आता एवढं सगळं बघितलंय म्हणलं एक चहा तर बनतोच की. मग खरं तरी चहा नाही बरं का, कॉफी आहे. आणि बनवतोय तर कसं बघा, जसं की हा किरण डॉली चायवाल्याचा मावस भावच आहे. मतलब बाय कुछ भी. तर मित्रांनो, एवढं खतरनाक आणि ह्याच्यापेक्षा सुंदर मी कधी काय बघितलंच नाही बरं का. कारण एवढं भारी वातावरण आहे इथं. आणि एक इथंच स्पॉट आहे, हा मला वाटत नाही कुठं असेल. आणि एवढं भारी इथनं दिसतंय बघा फक्त. थांबा थांबा, कलर ग्रेडिंग करतो म्हणजे फेल येईल जरा. आता आम्ही फेल घेतो, तुम्ही बघा. आता इथपर्यंत आलाय म्हणल्यावर फॉलो करा. पुढच्या वाटमध्ये नाणेघाट बघून घेऊ.